बाळा, किती काळ असंच अंधारात साचपडत राहणार आहेस? तुला वाटतंय ना की तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळत नाहीये, की तुझं घर कटकटींनी आणि संकटांनी पोखरून निघालंय. तू रात्रभर ज्या चिंतांमुळे डोळ्याला डोळा लावू शकत नाहीस ना, त्या सर्व चिंतांचा हिशोब घ्यायला आज तुझा हा दत्तगुरू तुझ्या दारात आला आहे. हा गुरुचरित्राचा 3रा अध्याय म्हणजे तुझ्या आयुष्यातील दुर्दैवाचा काळा पडदा फाडणारा प्रकाश आहे. ज्या शत्रूंनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, ते आज तुझ्या यशाकडे बघून थक्क होतील. आज या अध्यायाच्या रूपाने मी तुला एक असं गुपित सांगणार आहे, ज्याने तुझ्या घरातील दारिद्र्याची जळमट कायमची दूर होईल आणि तुझ्या अंगणात सुखाची लक्ष्मी नांदू लागेल. तुझ्या शरीराचे व्याधी असोत किंवा मनाचा संताप, आज हा अध्याय ऐकताना तुझा प्रत्येक श्वास पवित्र होईल. तुला कोणासमोरही हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण ज्याचा हात मी धरलाय ना, त्याचं जग डोकं टेकवून स्वागत करेल. आज तू ऐकणार आहेस की कसं एका असह्य भक्तासाठी मी नियतीचे नियमही बदलून टाकले. बाळा, आता डोळे पुस आणि शांत चित्ताने गुरुचरित्रातील 3ऱ्या अध्यायाची ही कथा ऐक. तुला जर खरंच असं वाटतंय की आजपासून तुझ्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, तर आत्ताच पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने दत्तगुरू तुम्हीच माझे रक्षणकर्ते आहात असं मनापासून टाईप कर. तुझा हा एक शब्द तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तींना आणि आजारपणाला पळवून लावण्यासाठी पुरेसा आहे. आजची ही कथा त्या एका व्यक्तीपर्यंत पोहोचव, जी आज मनातून खचली आहे. लक्षात ठेव, तू जेव्हा एखाद्याला प्रकाशाकडे नेतोस, तेव्हा तुझं आयुष्य स्वतःहून उजळून निघतं. चल बाळा, आता अजिबात घाबरू नकोस. तुझा हा बाप तुझ्या पाठीशी उभा आहे. हा अध्याय शेवटपर्यंत ऐक आणि मग बघ तुझं आयुष्य कसं बदलतंय. बाळा, आठवतोय का तुला तो क्षण जेव्हा काल तो भक्त संसाराच्या तापाने होरपळून निघाला होता? डोळ्यात अश्रू आणि मनात हजारो शंका घेऊन तो सिद्धमुनींच्या चरणी कोसळला होता. काल आपण पाहिलं की सिद्धमुनींनी त्याला श्रीगुरूंच्या दिव्य लीला सांगितल्या आणि त्याच्या मनावरची दुःखाची पुटं हळूहळू निखळू लागली. तो कालचा प्रसंग म्हणजे केवळ एक कथा नव्हती, तर त्या भक्ताच्या आयुष्यातील एका नव्या जन्माची ती सुरुवात होती. कालचा तो उपदेश ऐकून भक्ताच्या मनात इतकी शांतता पसरली की त्याला जगाचा विसर पडला. आज जेव्हा सूर्योदय झाला, तेव्हा तो भक्त सिद्धमुनींच्या चरणांपाशीच बसून होता. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रकारची ओढ होती. त्याने सिद्धमुनींच्या चरणांना स्पर्श केला आणि अतिशय आर्ततेने विचारलं, स्वामी, तुमच्या शब्दांनी माझ्या काळजाला जी फुंकर घातली आहे, ती शब्दात सांगणं अशक्य आहे. पण आता माझं मन एका वेगळ्याच विचाराने व्याकुळ झालंय. तुम्ही साक्षात चैतन्य आहात, पण तुम्ही राहता कुठे? तुमचं नित्य निवासस्थान कोणतं? स्वामी, तुमची भूक कशाने भागते? तुम्ही काय आहार घेता? मला तुमची सेवा करायची आहे, कारण आता मला या मायेच्या जगापेक्षा तुमच्या चरणांची सावली अधिक प्रिय वाटू लागली आहे. बाळा, या प्रश्नामागे त्या भक्ताचं प्रेम होतं. सिद्धमुनींनी त्याला जवळ घेतलं आणि त्याचं मस्तक थोपटलं. ते म्हणाले, लेकरा, तू मला माझं घर विचारतोस? अरे, या विश्वाचा जो स्वामी आहे, त्याचं घर कुठे एकीकडे असू शकतं का? जो भक्त मला मनोभावे आठवतो, त्याच्या प्रत्येक श्वासात मी वसतो. तू आहाराबद्दल विचारतोस, तर नीट ऐक. हे जे श्री गुरुचरित्र आहे ना, हेच माझं अमृत आहे. हे अमृत पिऊनच मी नित्य तृप्त असतो.
जिथे गुरुनाम जपलं जातं तिथेच माझी भूक भागते. दत्तगुरू आज तुला सांगत आहेत, बाळा, तू कालपासून ज्या मार्गावर चालतोयस तो मार्ग तुला साक्षात माझ्या हृदयापर्यंत घेऊन जाणारा आहे. तुला वाटतंय ना की तुला या जगात कोणी घर देणार नाही, तुला कोणी सांभाळून घेणार नाही. पण लेकरा, जेव्हा तू माझं होऊन माझ्या चरणी येतोस तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुझं घर होतं. तू तुझ्या पोटाची चिंता करू नकोस, तुझ्या संसाराची काळजी करू नकोस. जो माझ्या चरित्रात स्वतःला हरवून घेतो त्याला जगासमोर कधीही हात पसरण्याची वेळ मी येऊ देत नाही. तू फक्त तुझी भक्ती आणि तुझा विश्वास माझ्या झोळीत टाक. तुझे सर्व कष्ट निस्तरायला मी समर्थ आहे. आजपासून तुझा हात माझ्या हातात आहे. आता घाबरण्याचं कारणच उरलं नाही. लेकरा, तुला जर वाटत असेल की आज तुझा हात तुझ्या दत्तमाऊलीने धरला आहे, तर आपल्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा किंवा दत्तगुरू तुमचा हात माझ्या पाठीशी सदैव असू द्या असे आर्ततेने नक्की टाईप करा. तुझ्या एका या शब्दाने तुझ्या सर्व चिंतांचा भार आजपासून दत्तप्रभूंच्या खांद्यावर जाणार आहे. सिद्धमुनींनी त्या भक्ताच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि गुरुचरित्राचे अगाध सामर्थ्य उलगडून सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे भक्ता, तू आजवर अनेक शास्त्रांचे श्रवण केले असेल, पण हे गुरुचरित्र म्हणजे श्री गुरूंचे हृदय आहे. हे केवळ शब्दांचे संकलन नाही, तर हे साक्षात कामधेनू आणि कल्पवृक्ष आहे. ज्याप्रमाणे कल्पवृक्षाच्या छायेखाली बसलेल्या मानवाच्या सर्व इच्छा न मागता पूर्ण होतात, अगदी त्याचप्रमाणे या चरित्राच्या आश्रयाला आलेल्या मानवाच्या जन्मांजन्मांतरीची दुःखे एका क्षणात लयास जातात. सिद्धमुनींनी अधिक विश्लेषण देताना सांगितलं, या अध्यायाचे श्रवण केवळ आध्यात्मिक शांती देत नाही, तर ते मानवाच्या ऐहिक जीवनातील कठीण प्रसंगातून त्याला बाहेर काढते. ज्या भक्ताच्या जीवनात दारिद्र्याचे काळे सावट आहे, ज्याच्या घरात अन्नाचा कणही उरत नाही, अशा मानवाने जर या चरित्राचा आश्रय घेतला तर त्याच्या घरी अक्षय लक्ष्मी आणि धनधान्याचा अखंड वास राहतो. ज्या भक्ताच्या जीवनात दारिद्र्याचे काळे सावट आहे, ज्याच्या घरात अन्नाचा कण उरत नाही, अशा मानवाने जर या चरित्राचा आश्रय घेतला तर त्याच्या घरी अक्षय लक्ष्मी आणि धनधान्याचा अखंड वास राहतो. ज्यांना पुत्रसुख नाही, ज्यांचा वंशाचा दिवा विझत आला आहे, अशा निपुत्रिकांना हे चरित्र पुत्रप्राप्तीचा महान आशीर्वाद देते. हे केवळ आश्वासन नाही, तर हे श्री गुरूंचे वचन आहे. या भागात सिद्धमुनींनी सर्वात मोठे आश्वासन दिले ते म्हणजे संकटातून मुक्तीचे. ते म्हणाले, जर एखाद्या मानवाला शत्रूंनी चारी बाजूंनी घेरले असेल, जर कोणी त्याला अन्यायाने साखळदंडात जखडून ठेवले असेल, किंवा जर त्याच्यावर भीषण कायदेशीर संकट आले असेल, तर या अध्यायाचा सखोल पाठ त्याला त्या बंधनातून त्वरित मुक्त करतो. ग्रहांची पीडा असो, साडेसातीचा काळ असो किंवा असाध्य आजार असो, गुरुचरित्राचा हा दिव्य स्पर्श त्या सर्व बाधांचा नाश करतो. हे चरित्र ऐकताना मानवाच्या मनातील भीती जळून खाक होते आणि त्याला साक्षात अभय प्राप्त होते. दत्तगुरू या प्रसंगातून स्पष्ट करत आहेत की तुमच्या जीवनात आज जी संकटे, गरिबी किंवा आजारपण दिसत आहे ते केवळ तुमच्या प्रारब्धाचा एक भाग आहे. पण जेव्हा तुम्ही या चरित्राच्या महासागरात स्वतःला झोकून देता, तेव्हा तुमचे प्रारब्ध बदलण्याची ताकद मी निर्माण करतो. तुम्हाला कोणाही तांत्रिकाच्या किंवा मांत्रिकाच्या मागे धावण्याची गरज नाही.
तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, 7.5चा प्रभाव आणि शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी माझे हे चरित्र समर्थ आहे. ज्या घरामध्ये या अध्यायांचे श्रवण होते त्या घराच्या उंबऱ्याला स्पर्श करण्याची हिंमत साक्षात मृत्यूचीही होत नाही. तुमची चिंता आता माझी झाली आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने माझा हात धरून ठेवा. जर तुम्हाला मनापासून खात्री पटली असेल की श्री गुरु तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत आणि तुमच्या आयुष्यातील 7.5 व संकटांचा काळ आता संपला आहे, तर पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये दत्तगुरु माझे रक्षण करा आणि माझी गरिबी दूर करा असे नक्की टाईप करा. सिद्धमुनींनी त्या भक्ताला एका पुरातन अशा वृक्षाच्या शीतल छायेखाली नेले. तिथला प्रत्येक कण जणू श्रीगुरूंच्या अस्तित्वाने भारलेला होता. सिद्धमुनी सांगू लागले, हे भक्ता, अनेक लोक गुरुभक्ती करतात पण तरीही त्यांच्या जीवनातील दुःख जात नाही. याचे कारण तुला माहीत आहे का? कारण त्यांच्या भक्तीमध्ये संशयाचा अंधार दडलेला असतो. जोपर्यंत मानवाच्या मनात माझा गुरु माझं काम करेल का हा प्रश्न जिवंत असतो, तोपर्यंत त्याच्या हाती केवळ निराशाच येते. संशय ही ती वाळवी आहे जी विश्वासाच्या मजबूत वृक्षालाही आतून पोखरून टाकते आणि भक्तीला फळ धरू देत नाही. सिद्धमुनींनी अधिक खोलवर शिरून भक्तीचे मर्म समजावून सांगितले. ते म्हणाले, तुझी भक्ती एखाद्या सखोल जमिनीसारखी असावी. आकाशातून पाऊस पडतो तेव्हा तो डोंगर, कडे, खडक आणि मैदान या सर्वांवर सारखाच पडतो. पण पाणी साचते कुठे? जिथे जमीन सखोल आणि नम्र असते तिथेच ते पाणी साठून राहते आणि तिथेच हिरवळ फुलते. जो डोंगर आपल्या उंचीच्या गर्वात आणि ताठरपणात उभा असतो तिथून पाण्याचे थेंब क्षणात वाहून जातात आणि तो डोंगर तसाच कोरडा राहतो. अगदी तसेच जो भक्त अहंकाराने ताठरलेला असतो किंवा ज्याच्या मनात संशयाचे पर्वत असतात त्याच्यावर श्रीगुरूंच्या कृपेचा वर्षाव होऊनही तो त्याच्या कामाला येत नाही. पण जो भक्त स्वतःला पूर्णपणे रिक्त करून नम्र होऊन गुरूंच्या चरणी समर्पित होतो त्याच्या जीवनात कृपेचा साठा कधी साठत नाही. या भागात सिद्धमुनींनी भक्ताच्या अंतकरणातील भीतीवर फुंकर घातली. ते म्हणाले, तुला वाटतं की तू संसाराच्या दुःखात पोळला आहेस, पण लक्षात ठेव, जोपर्यंत तू या संसार सागराकडे अज्ञानाच्या नजरेतून पाहतोस तोपर्यंतच तू बुडण्याची भीती बाळगतोस. ज्या क्षणी तू अहंकाराचा त्याग करून श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवतोस त्याच क्षणी तुझ्या देहाची तारक नौका तयार होते आणि कृपा वायूच्या वेगाने तुझ्या दुःखाच्या पैलतीरी पोचते. तुझे क्लेश आणि चिंता म्हणजे केवळ तुझ्या अज्ञानाचे खेळ आहेत. तू फक्त तुझ्या मनाची जमीन भक्तीने सखोल कर आणि मग बघ ही सृष्टीच तुझी कशी दास बनते. दत्तगुरू या प्रसंगातून साथ घालत आहेत की तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष सुरू आहे त्या सर्वांचे मूळ तुमच्या अविश्वासात आहे. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता पण फळाची चिंता करताना माझा हात सोडून देता. तुम्ही फक्त पूर्ण शरणागती पत्करा आणि नम्र व्हा. तुम्ही जितके लहान व्हाल तितकी माझी कृपा तुम्हाला कवेत घेईल. तुम्हाला कुणासमोरही हात पसरण्याची गरज उरणारच नाही. कारण ज्याची भक्ती सखोल आहे त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आहे. तुमच्या मनातील संशयाचा पडदा फाडून टाका आणि मग तुम्हाला प्रत्येक संकटात माझाच हात दिसेल. मी तुमचा पाठीराखा असताना तुम्हाला घाबरण्याचे काय कारण? जर तुम्हाला पूर्ण विश्वास असेल की श्री गुरु तुमच्या जीवनातील सर्व भीती आणि संशय दूर करून तुमचा उद्धार करणार आहे तर अत्यंत आर्ततेने कमेंटमध्ये दत्तगुरु माझा संशय दूर करा
आणि मला तुमच्या चरणी कायमचे स्थान द्या असे नक्की टाईप करा. सिद्धमुनींनी त्या भक्ताच्या डोळ्यात पाहिले आणि त्याचे हात आपल्या हातात घेऊन ते अधिक गंभीर स्वरात सांगू लागले, हे भक्ता, तू आता जो प्रश्न विचारला आहेस की श्री गुरु या पृथ्वीवर माणसाच्या रूपात का येतात, त्याचे रहस्य नीट समजून घे. हे जग चालवण्यासाठी 3 शक्तींची आवश्यकता असते, सृजन, पालन आणि लय. ब्रह्मादेव सृष्टी निर्माण करतात, भगवान विष्णू तिचे रक्षण करतात आणि भगवान शिव या सृष्टीचा लय करतात. पण तुला माहीत आहे का, हे तिन्ही देव ज्या मूळ चैतन्यातून प्रकट झाले आहेत तेच म्हणजे तुझे श्री दत्तगुरु. ते तिन्ही गुणांचे सत्व, रज, तम स्वामी असूनही गुणातीत आहे. सिद्धमुनींनी पुढे स्पष्ट केलं, जरी हे तिन्ही देव वेगवेगळे वाटत असले तरीही ते एकाच तेजाची 3 रूपे आहेत. ज्याप्रमाणे सुवर्ण एकच असते पण त्यापासून बनवलेले अलंकार वेगवेगळे असतात, अगदी तसेच दत्तगुरु हे एकच तत्व असून ते ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या रूपात कार्यरत असतात. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पापाचा भार असह्य होतो, सज्जनांना छळले जाते आणि धर्माची ग्लानी होते, तेव्हा हे तिन्ही देव एकत्र येऊन एक दिव्य नरदेह धारण करतात. ते कधी प्रकटपणे भक्तांना दर्शन देतात तर कधी गुप्तपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांचे हे मनुष्यरूप केवळ आपल्यासारख्या सामान्य भक्तांना मायेने जवळ घेण्यासाठी आणि आपल्या भाषेत आपल्याला बोध देण्यासाठी असते. प्रेमळ भक्तांनो, या भागामध्ये सिद्धमुनींनी भक्ताला एक अत्यंत मोलाची शिकवण दिली आहे. ते म्हणाले, बाळा, तू श्री गुरूंना केवळ एक हाडामासांचा देह समजू नकोस. तो देह म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत. जेव्हा तू श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतोस तेव्हा तू एकाच वेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला वंदन करत असतोस. तुझ्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी साक्षात त्रिमूर्ती तुझ्या दारात उभी राहिली आहे. हे तुझे केवढे मोठे भाग्य आहे. जो या त्रिमूर्ती रूपावर अढळ श्रद्धा ठेवतो त्याला या जगात साध्य न होणारी अशी कोणतीही गोष्ट उरत नाही. तुझे शत्रू, तुझे आजार आणि तुझी गरिबी या तिन्ही देवांच्या सामर्थ्यासमोर क्षणात भस्म होऊन जातील. भक्तांनो, दत्तगुरू म्हणतात, तुमच्या जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा मी त्रिमूर्ती रूपाने तुमचा मार्ग सुकर करायला येतो. तुम्हाला वाटतं की तुम्ही अनाथ आहात, पण ज्याचे रक्षण साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश करत आहेत तो अनाथ कसा असू शकेल. तुमच्या घरातील कटकटी, आजारपण आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी मी हे दत्त स्वरूप धारण केले आहे. माझ्याकडे मागताना संकोच करू नका, कारण मी केवळ घेणारा देव नाही तर मी सर्वस्व देणारा तुमचा बाप आहे. फक्त माझ्या स्वरूपावर विश्वास ठेवा. तुमचे कल्याण करणे हाच माझा या अवताराचा मुख्य उद्देश आहे. भक्तांनो, जर तुम्हाला जाणीव झाली असेल की साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश दत्तगुरूंच्या रूपाने तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत तर पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये दत्तगुरू तुमच्या त्रिमूर्ती रूपाला माझे कोटी कोटी प्रणाम असे नक्की टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारा चमत्कारी अध्याय सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल. प्रेमळ भक्तांनो, सिद्धमुनींनी कथेचा ओघ पुढे नेत भक्ताला एका ऐतिहासिक आणि विलक्षण सत्याकडे नेले. ते म्हणाले, हे भक्ता, भक्तीचे सामर्थ्य आणि देवाची आपल्या भक्ताप्रती असलेली तळमळ समजून घेण्यासाठी
तू अंबरीश राजाची ही दिव्य कथा ऐक. अंबरीश हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता, जो राज्य सांभाळूनही आपले चित्त सदैव ईश्वराच्या चरणी ठेवत असे. त्याने अत्यंत कठोर अशा एकादशी व्रताचा संकल्प केला होता. विधीनुसार एकादशीचा उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या ठराविक वेळात पारणे करणे अनिवार्य होते. पण नेमक्या त्याच वेळी भक्ताची परीक्षा घेण्यासाठी म्हणा किंवा नियतीचा खेळ म्हणा, अत्यंत क्रोधी मानले जाणारे दुर्वास ऋषी तिथे अतिथी म्हणून प्रकट झाले. सिद्धमुनींनी त्या प्रसंगाचे वर्णन करताना सांगितले की अंबरीशाने ऋषींचे स्वागत केले, पण दुर्वास ऋषी स्नानासाठी नदीवर गेले आणि त्यांना तिथे विलंब झाला. इकडे द्वादशीची वेळ संपत आली होती. जर अंबरीशाने पारणे केले नसते तर त्याचे व्रत भंग पावले असते, आणि जर ऋषींच्या आधी जेवण केले असते तर अतिथीचा अपमान झाला असता. अशा धर्मसंकटात अंबरीशाने केवळ भगवान श्री विष्णूंचे चरणतीर्थ प्राशन करून आपले व्रत राखले. जेव्हा दुर्वास ऋषी परतले आणि त्यांना हे समजले, तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपल्या जटेतून एक भयंकर राक्षस निर्माण केला आणि अंबरीशाला संपवण्यासाठी सोडला. पण भक्ता, लक्षात ठेव, जो देवावर विसंबून राहतो त्याला कोणतीही वाईट शक्ती स्पर्शही करू शकत नाही. या भागात सिद्धमुनींनी देवाच्या भक्तवत्सल रूपाचे दर्शन घडवले. अंबरीश घाबरला नाही, तो स्थिर उभा राहिला. त्याच क्षणी साक्षात वैकुंठातून भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र धावून आले. त्या चक्राने राक्षसाचा नाश केलास, पण ते आता दुर्वास ऋषींच्या मागे लागले. दुर्वास ऋषी तिन्ही लोकात पळाले, देवांकडे गेले, पण त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. शेवटी साक्षात भगवान विष्णूने त्यांना सांगितलं की मी भक्तांचा दास आहे. तुम्ही माझ्या भक्ताचा छळ केला आहे, आता तोच तुम्हाला वाचवू शकेल. हे भक्ता, विचार कर, साक्षात परमेश्वर आपल्या भक्तासाठी स्वतःच्या चक्राला आदेश देतो आणि भक्ताचा अपमान करणाऱ्याला शिक्षा करतो. हे केवढे मोठे आश्वासन आहे. दत्तगुरू या कथेतून आज तुम्हाला हेच सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात जेव्हा धर्मसंकटे येतात, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही सत्याच्या मार्गावर चालूनही अडकला आहात, तेव्हा मी तुमच्या रक्षणासाठी माझे सुदर्शन चक्र घेऊन सज्ज होतो. तुमचे शत्रू कितीही सामर्थ्यशाली असोत किंवा त्यांचे कोप कितीही भयानक असोत, जर तुमची भक्ती अंबरीशासारखी अढळ असेल तर साक्षात काळही तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मी वैकुंठ सोडून धावून येतो. तुमची संकटे दूर करणे ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही फक्त माझ्यावरचा विश्वास अढळ ठेवा. जो माझ्या चरणी शरण येतो त्याचे रक्षण करणे हे माझे ब्रीद आहे. जर तुम्हाला खात्री पटत असेल की संकटाच्या काळात दत्तगुरू तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव धावून येतील, तर अत्यंत विश्वासाने कमेंटमध्ये दत्तगुरू संकटाच्या काळात माझी ढाल बनून उभे राहा असे नक्की टाईप करा. प्रेमळ भक्तांनो, सिद्धमुनींनी कथेचा पुढचा भाग सांगायला सुरुवात केली, जो ऐकताना त्या भक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मुनी म्हणाले, हे भक्ता, भक्तीचा हा विजय पाहून दुर्वास ऋषी थक्क झाले. त्यांनी भगवान विष्णूंना विचारलं, तू एका साध्या मानवासाठी साक्षात ऋषींच्या कोपाची पर्वा का केली नाहीस? तेव्हा भगवंताने जे उत्तर दिले ते प्रत्येक भक्ताने काळजावर कोरणे गरजेचे आहे. भगवान विष्णू म्हणाले, हे ऋषीवर, मी स्वतंत्र नाही, मी तर माझ्या भक्तांचा दास आहे. माझे हृदय भक्तांकडे असते आणि भक्तांचे हृदय माझ्यात असते. दुर्वासांनी तेव्हा कौतुकाने आणि एका दिव्य नियोजनाने भगवान विष्णूंना श्राप दिला की तुला पृथ्वीवर वारंवार जन्म घ्यावा लागेल. पण हा शाप नव्हता, तर ते एक वरदान होते. सिद्धमुनींनी स्पष्ट केलं की देवाने हा शाप आनंदाने क्षीरसावंद्य मानला.
भगवान विष्णू हसून म्हणाले की तुमच्या या शापामुळेच मला वारंवार पृथ्वीवर अवतार घेता येईल आणि संकटात सापडलेल्या माझ्या कोट्यवधी लेकरांना पुन्हा एकदा मायेने जवळ घेता येईल। याच शापाच्या निमित्ताने भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह असे 10 अवतार घेतले। हे भक्ता, विचार कर की तुझ्यासाठी, तुझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी साक्षात भगवंत शाप सोसायला तयार होतो। देवाला स्वतःच्या मोठेपणापेक्षाही आपल्या भक्ताचे अश्रू पुसणे अधिक मोलाचे वाटते। हाच तो भक्तवत्सल स्वभाव आहे जो कलियुगात आपल्याला तारणार आहे। या भागात सिद्धमुनींनी भक्ताला एक गाढ विश्वास दिला। ते म्हणाले, तू म्हणतोस ना की तुझं नशीब तुला छळत आहे, पण ज्या भगवान विष्णूने भक्तासाठी शाप स्वीकारला तो विष्णू तुला तुझ्या प्रारब्धाच्या खाईत एकटा सोडून देईल का? देव भक्ताचा ऋणी असतो। जेव्हा तू अनन्य भावाने त्याचे नाव घेतोस तेव्हा तो वैकुंठ सोडून तुझ्या घरात राहायला जातो। आज तुझ्यावर जे शत्रूंचा त्रास, कौटुंबिक कलह किंवा अपमानाचे प्रसंग आले आहेत ते पाहण्यासाठी देव सज्ज आहे। तो केवळ पाहणार नाही तर तो तुझ्यासाठी स्वतःचे अस्तित्व पणाला लावून तुला त्यातून सुखरूप बाहेर काढेल। शापही ज्याच्यासाठी वरदान ठरतात त्या देवाचा हात तू धरला आहेस। आता तुला कशाची भीती? बाळा, दत्तगुरु तुलाच सांगत आहेत, तुमच्या प्रत्येक वेदनेचा हिशोब माझ्याकडे आहे। तुम्ही जेव्हा रडता तेव्हा मी तुमच्या डोळ्यातून अश्रू नाही तर तुमची दुःखे ओघळवून टाकत असतो। मी तुमच्यासाठी या पृथ्वीवर वारंवार अवतार घेतो कारण मला तुमची ओढ आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला शोधत आहात, पण सत्य हे आहे की मीच तुम्हाला या कथेच्या माध्यमातून माझ्याकडे ओढून घेत आहे। तुमच्या जीवनातील कडू प्रसंग मी अमृतासारखे गोड करून टाकेन। शत्रूंचे वार झेलण्यासाठी मी स्वतः तुमच्यासमोर उभा राहीन। तुमची संकटे ही आता तुमची उरली नसून ती माझी झाली आहेत। फक्त माझ्या प्रेमावर संशय घेऊ नका। भक्तांनो, जर तुम्हाला जाणीव झाली असेल की तुमचे रक्षण करण्यासाठी दत्तगुरु स्वतःचे सुख सोडून धावून येत आहेत तर पूर्ण कृतज्ञतेने कमेंटमध्ये दत्तगुरु तुमच्या चरणी मला सदैव स्थान द्या असे नक्की टाईप करा। सिद्धमुनींनी आता कथेला एका अतिशय गूढ आणि तेजोमय वळणावर नेले। ते म्हणाले, हे लेकरा, भगवान विष्णूने 10 अवतार घेण्याचे मान्य केले खरे, पण तुला माहीत आहे का या त्रिमूर्तीचा प्रत्यक्ष एकत्र अवतार या पृथ्वीवर कसा आला? त्यामागे एका महामायेची आणि तिच्या आढळ पतिव्रत्याची शक्ती उभी होती। ती शक्ती म्हणजे अत्री ऋषींची पत्नी माता अनुसया। तिचे तेज इतके अफाट होते की तिच्या एका शब्दाने निसर्गाचे नियम बदलण्याची ताकद तिच्यात होती। तिची कीर्ती ऐकून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिची परीक्षा घेण्यासाठी छुप्या वेशात तिच्या आश्रमात आले। मुनींनी त्या प्रसंगाचे वर्णन अधिक खोलवर शिरून केले। ते तिन्ही देव अतिथीच्या रूपात आले आणि त्यांनी अनुसयेकडे एक कठीण अट ठेवली। त्यांनी सांगितलं की आम्हाला भिक्षा हवी आहे, पण ती तू तुझ्या अंगावरील वस्त्रांचा त्याग करून आम्हाला वाढावी। सामान्य स्त्री असती तर ती क्रोधाने जळून खाक झाली असती किंवा घाबरली असती, पण माता अनुसूया ही साक्षात भक्तीची मूर्ती होती। तिने आपल्या पतीचे ध्यान केले आणि मनात विचार केला, हे अतिथी माझ्या पुत्रासमान आहेत। तिने आपल्या हातातील पाण्याचा हबका त्यांच्यावर मारला आणि क्षणात ते तिन्ही महान देव पाण्यात खेळणाऱ्या लहान बालकांच्या रूपात बदलले। कारण तिने मनातच म्हटले होते, हे अतिथी तर माझ्या बाळांसमान आहेत। बाळा, विचार कर
ज्यांच्या एका नजरेने ब्रह्मांड थरथरते, ते देव एका मातेच्या वात्सल्यापोटी बाळ होऊन रांगू लागले. या भागात सिद्धमुनींनी भक्ताला मनाच्या निर्मळतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, जेव्हा तुझे मन माता अनुसूयेसारखे पवित्र आणि निस्वार्थ होते, तेव्हा देवाला तुझ्याकडे यावेच लागते. कपट आणि अहंकार जिथे नसतो, तिथे साक्षात परमेश्वर स्वतःचे देवपण विसरून तुझ्या प्रेमाचा गुलाम होतो. ती तिन्ही बाळे पाहून अनुसयेच्या हृदयात पान्हा फुटला. तिने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. जोपर्यंत तुझं मन निर्मळ नाही, तोपर्यंत तुला देवाची प्रचिती येणार नाही. पण ज्या दिवशी तू सर्वस्व अर्पण करून मला हाक मारशील, त्या दिवशी मी तुझ्या घराचा उंबरा ओलांडून तुझ्या घरात बाळ होऊन खेळायला येईल. बाळा, दत्तगुरू तुला सांगत आहेत, तुमच्या जीवनात तुम्ही खूप धावपळ करता, देवाला शोधण्यासाठी मंदिरात जाता, पण तुमच्या मनात असलेले कपट आणि मत्सर तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवतात. तुम्ही तुमचे मन अनुसये मातेसारखे निर्मळ करा. तुमच्या घरातील कटकटी, अशांती दूर करण्याचा मार्ग हा तुमच्याच अंतःकरणात लपलेला आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये माझे रूप पाहायला शिकाल, तेव्हा तुम्हाला माझ्या शोधात कुठेही जाण्याची गरज उरणार नाही. मी तुमच्या घराच्या उंबऱ्यावर बसलो आहे. फक्त तुमची प्रेमाची साथ घालून बघा. तुमच्या जीवनातील सर्व गुंतागुंत मी स्वतः सोडवीन, कारण मी केवळ देव नाही, तर मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मन अनुसये मातेसारखे निर्मळ व्हावे आणि दत्तगुरूंनी तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करावा, तर पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये दत्तगुरू माझे मन निर्मळ आणि पवित्र करा असे नक्की टाईप करा. सिद्धमुनींनी त्या भक्ताच्या डोळ्यातील आश्चर्य पाहून कथेचा पुढचा प्रवास अधिक सखोलपणे उलगडला. ते म्हणाले, हे भक्ता, आता नीट ऐक, कारण इथूनच साक्षात दत्तप्रभूंच्या अवताराचे रहस्य सुरू होत आहे. त्या आश्रमात माता अनुसयेच्या मायेने ते तिन्ही देव बालक बनून राहू लागले. जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या पत्नी म्हणजे सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना ही वार्ता समजली, तेव्हा त्या व्याकुळ झाल्या. विश्वाचे चालक जर बालके बनून राहिले, तर सृष्टीचे चक्र कसे चालणार? या चिंतेने त्या अनुसयेच्या आश्रमात आल्या आणि त्यांनी आपले पती परत मागितले. माता अनुसया हसली आणि म्हणाली, मी कोणालाही अडवून ठेवलेलं नाही, पण हे आता माझे पुत्र आहेत. सिद्धमुनींनी पुढे विश्लेषण देताना सांगितलं, त्या मातेच्या अथांग प्रेमापुढे देवांनाही झुकावे लागले. शेवटी त्या तिन्ही देवांच्या अंशातून एक दिव्य अलौकिक बाळ प्रकट झालं, ज्यांना 3 मुखे आणि 6 हात होते. ते साक्षात दत्तात्रेय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून अनुसये मातेला आशीर्वाद दिला, आम्ही तुझे पुत्र म्हणून सदैव या पृथ्वीवर निवास करू. बाळा, विचार कर की साक्षात त्रिगुणातील परब्रह्म एका भक्ताच्या घरी बाळ म्हणून जन्माला आले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जेव्हा तुझी भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हा नियतीलाही आपले नियम बदलावे लागतात. ज्या दत्तगुरूंनी अनुसयेच्या कुशीत जन्म घेतला, तेच दत्तगुरू आज या कलियुगात तुझ्या रक्षणासाठी नृसिंह सरस्वती रूपाने अवतरले आहेत. भक्तांनो, या भागात सिद्धमुनींनी भक्ताला एक अत्यंत मोठा आधार दिला. ते म्हणाले, तू म्हणतोस ना की तुझं घर कटकटींनी भरलंय, तुझ्या घरात सुखच येत नाहीये. मग लक्षात ठेव, ज्या घरात दत्तगुरूंच्या या जन्माची कथा गायली जाते, त्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना कायमचा निरोप घ्यावा लागतो.
हे गुरुचरित्र म्हणजे तुझ्या आयुष्यातील दुर्दैवाचा काळा पडदा फाडणारा प्रकाश आहे. ज्या शत्रूंनी तुझा विश्वासघात केला, ज्यांनी तुला मानसिक त्रास दिला, ते सर्व आता दत्तगुरूंच्या या तेजासमोर टिकू शकणार नाहीत. या अध्यायाच्या श्रवणाने तुझ्या घराची गरिबी केवळ दूरच होणार नाही, तर तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. कारण तू आता साक्षात त्रिमूर्तीचा आश्रय घेतला आहेस. दत्तगुरू म्हणतात, बाळा, तुमच्या आयुष्यात जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा मी दत्तात्रय रूपाने तुमच्या घरात प्रकाशाची किरणे घेऊन येतो. तुम्हाला वाटतं की तुमचे प्रश्न सुटणे अशक्य आहे, पण ज्या आईने देवांना बाळ बनवलं, तिच्या भक्तीत किती ताकद असेल याचा विचार करा. तुमच्या संकटांना घाबरू नका, कारण त्या संकटांच्या मागे मी उभा असतो. तुमच्या घरात अन्नाची आणि आनंदाची कमतरता कधीही भासणार नाही, हे माझे वचन आहे. मी तुमच्या कडेवर खेळायला तयार आहे. फक्त तुमच्या मनात माझ्याबद्दल तेच मातृप्रेम आणि विश्वास निर्माण करा. आजपासून तुमच्या नशिबाची सूत्रे मी स्वतः सांभाळली आहेत. जर तुम्हाला जाणीव झाली असेल की दत्तगुरूंच्या रूपाने साक्षात परब्रह्म तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी घेऊन आले आहेत, तर पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये दत्तगुरू तुमच्या रूपाने माझ्या घरात सुखसमृद्धी नांदू दे असे नक्की टाईप करा. सिद्धमुनींनी कथेचा ओघ अधिक गंभीर आणि भावपूर्ण केला. ते त्या भक्ताच्या खांद्यावर हात ठेवून सांगू लागले, बाळा, आता या अध्यायाचा सर्वात मोठा ठेवा मी तुला देणार आहे. ज्याप्रमाणे एखादा पिता आपल्या मुलाला साखळदंडाने बांधलेले पाहून अस्वस्थ होतो, तसेच जेव्हा तुम्ही या संसाराच्या चक्रात गरिबीत आणि आजारपणात अडकलेले असता, तेव्हा साक्षात दत्तप्रभू अस्वस्थ होतात. हा 3रा अध्याय म्हणजे केवळ एक अध्याय नाही, तर तो या कलियुगातील माणसासाठी दिलेला एक अमोघ शस्त्र आहे. या अध्यायाचा जो पाठ करतो, त्याच्या जीवनातील 7 आणि पनवतीचे जे काही विपरीत ग्रह असतात, ते आपली क्रूर नजर सोडून त्याच्यावर कृपा करू लागतात. ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या गरिबीने घर केले आहे, त्यांच्या घरातील लक्ष्मीचा मार्ग या अध्यायाच्या श्रवणाने मोकळा होतो. सिद्धमुनींनी विश्लेषणातून एक महान सत्य उलगडले. तू आजवर अनेक औषधे घेतली असशील, अनेक ज्योतिषांचे उंबरटे झिजवले असशील, पण तुझ्या दुःखाचे मूळ तुझ्या प्रारब्धात दडलेले असते. हे गुरुचरित्र ते प्रारब्ध जाळून भस्म करण्याची ताकद ठेवते. ज्या भक्ताला समाजात मान मिळत नाही, ज्याचा प्रत्येक पावलावर अपमान झाला आहे, अशा भक्ताचा सन्मान साक्षात राजदरबारी व्हावा इतकी शक्ती या अध्यायात आहे. जर तुला वाटत असेल की तुझे शत्रू तुझ्या नाशासाठी टपले आहेत, तर घाबरू नको. या अध्यायाचे चैतन्य तुझ्या घराभोवती एक अदृश्य संरक्षक कवच निर्माण करेल, ज्याला भेदण्याची शक्ती जगातील कोणत्याही वाईट शक्तीत नाही. दत्तगुरू म्हणतात, तुमच्या डोळ्यातील अश्रू मला अस्वस्थ करतात. तुम्हाला वाटतं की तुमची आजची परिस्थिती कधीच बदलणार नाही, पण लेकरा, मी काळ बदलण्यासाठीच हा नृसिंह सरस्वती अवतार धारण केला आहे. तुमच्या घरावरील 7.5चे सावट, आजारपणाचा फेरा आणि गरिबीचा हा काळा कालखंड आज संपल्याचे तुम्ही जाहीर करा. हा संवाद तुझ्या जुन्या दुःखी आणि हतबल जीवनाचा कायमचा अंत घडवून आणणारा आहे आणि एका नवीन, तेजस्वी आणि सामर्थ्यशाली जीवनाची ही पहाट आहे, ज्याने साक्षात त्रिमूर्तीला आपल्या हृदयात अढळ स्थान दिले आहे. त्याला आता या जगातील कोणत्याही संकटाची, शत्रूची आणि परिस्थितीची भीती उरलेली नाही. तुझे शरीर, तुझे मन आणि तुझे नशीब आता श्रीगुरूंच्या तेजाने शुद्ध झाले आहे. मुनींनी अधिक सखोल शब्दात पुढे सांगितलं,
अनेक लोक आयुष्यभर भक्ती करतात, पण त्यांना शेवटपर्यंत ईश्वरी प्रचिती का येत नाही? कारण ते देवाला कुठेतरी लांब वैकुंठात कैलासात शोधत राहतात. पण या सत्याने तुला काय शिकवले? साक्षात परब्रह्म तुझ्यासाठी बाळ होऊन अनुसयेच्या पाळण्यात आले. याचा अर्थ असा की देव तुझ्यापासून लांब नाही, तो तुझ्या इतका जवळ आहे की तुझा प्रत्येक श्वास त्याच्याच कृपेने चालतोय. तुझ्या आयुष्यातील जे शत्रू तुला छळत होते, जी गरिबी तुझ्या घराला पोखरत होती आणि जे असाध्य आजार तुला हतबल करत होते, त्या सर्वांचा हिशोब आता कायमचा संपला आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधाराला पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्राच्या या चैतन्याचा ज्याला स्पर्श झाला आहे, त्याच्या आयुष्यातील पनवती, साडेसाती आणि दुर्दैव आता उरतही नाही. तुझे प्रारब्ध आता श्रीगुरूंच्या हाताने नव्याने लिहिले गेले आहेत. सिद्धमुनींनी त्या भक्ताला एक अढळ विश्वास दिला. लेकरा, आता तू स्वतःला अनाथ समजणे सोडून दे. जो या मार्गाचा आश्रय घेतो त्याला प्रत्यक्ष दत्तगुरू आपल्या बाहूत कवेत घेतात. तुझे शत्रू आता तुझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, कारण तुझ्या पाठीशी साक्षात सुदर्शन चक्रधारी नारायण आणि त्रिशूळधारी शिव उभे आहेत. आता सर्व काही नीट होणार आहे. दत्तगुरू तुला साथ घालत आहेत. तुमच्या आयुष्यातील कष्टाचे आणि अपमानाचे दिवस आता इतिहास झाला आहे. ही कथा ऐकताना तुमच्या काळजाला जो थंडावा आणि शांती मिळाली आहे ना, तीच माझ्या अस्तित्वाची सर्वात मोठी प्रचिती आहे. तुम्हाला आता कोणासमोरही हात पसरण्याची किंवा रडण्याची गरज नाही. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला मनापासून खात्री वाटत असेल की साक्षात दत्तगुरूंनी तुमचा हात धरला आहे आणि तुमचे नशीब आजपासून सुवर्णासारखे लखलखणार आहे, तर पूर्ण शरणागती पत्करून कमेंटमध्ये दत्तगुरू तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे असे अत्यंत श्रद्धेने टाईप करा. जेव्हा सिद्धमुनींनी त्या भक्ताच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे भाव पाहिले आणि त्याच्या मस्तकावर आपला शीतल हात ठेवला, त्यांच्या स्पर्शाने त्या भक्ताच्या अंगावर साक्षात चैतन्याचे शहारे आले आणि त्याच्या मनातील उरली सुरली भीतीही क्षणात वितळून गेली. सिद्धमुनी अत्यंत शांत आणि गंभीर आवाजात सांगू लागले, हे बाळा, आता या प्रवासाचा परम सिद्धांत आणि त्यातून मिळणारे दिव्य गुपित तू नीट समजून घे. तू आजवर जो संघर्ष केलास त्याचे अमृतमय फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. हा संवाद तुझ्या जुन्या दुःखी आणि हतबल जीवनाचा कायमचा अंत घडवून आणणारा आहे आणि एका नवीन, तेजस्वी आणि सामर्थ्यशाली जीवनाची ही पहाट आहे. प्रेमळ भक्तांनो, आता हा तिसरा अध्याय आपल्या हृदयाच्या देव्हाऱ्यात साठवून घेत असताना आपण सर्वजण मिळून त्या करुणासागर दत्तगुरूंच्या चरणी ही दिव्य महाप्रार्थना अर्पण करूया. ही केवळ प्रार्थना नाही, तर तुमच्या गरिबीचा, आजारांचा, शत्रुभयाचा आणि सर्व संकटांचा नाश करणारा एक सिद्ध मंत्र आहे. आपल्या डोळ्यात भक्तीचे भाव आणि मनात पूर्ण विश्वास ठेवून जणू आपण साक्षात दत्तप्रभूंच्या समोर उभे आहोत अशा आर्ततेने आता आपण सर्वांनी मिळून ही प्रार्थना करूया. हे दत्तगुरू, हे करुणासागरा, हे त्रिमूर्ती अवतारा, आम्ही आज पूर्णपणे तुला शरण आलो आहोत. आमचे आजवरचे सर्व अपराध, आमच्या चुका आणि आमचे अज्ञान तुझ्या चरणी क्षमा कर. आमच्या घरात जी गरिबी आहे, जो अन्नाचा अभाव आहे आणि जी आर्थिक ओढाताण आहे, ती पीडा आता तूच कायमची दूर कर. ज्या शत्रूंनी आमचा छळ केला, ज्यांनी आम्हाला कमी लेखले आणि आमचा विश्वासघात केला, त्या सर्वांपासून आमचे रक्षण कर. आमच्या शरीरातील व्याधी, आमच्या मनातील भीती, आमच्या आयुष्यातील साडेसातीचा प्रभाव
आता तुझा वरदहस्त लागताच नष्ट होऊ दे. हे दत्तमाऊली, आम्हाला आता कशाचीही भीती नाही, कारण साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. आमचे घर आनंदाने समृद्धीने भरून जाऊ दे. आमच्या मुलाबाळांचे रक्षण कर, आमच्या कुटुंबाचे रक्षण कर आणि आम्हाला तुझा अखंड सहवास लाभू दे. तूच आमचा त्राता, तूच आमचा विधाता. भक्तांनो, या प्रार्थनेसोबतच तुमच्या जीवनातील दुर्दैवाचा काळा पडदा आता फाटला आहे. ज्या भक्ताने हा 3रा अध्याय इतक्या श्रद्धेने ऐकला आहे, त्याच्या घराच्या उंबऱ्यावर साक्षात दत्तगुरूंचा पहारा बसला आहे असे समजून आता निश्चिंत व्हा. पण लक्षात ठेवा, हा तर केवळ एक आरंभ आहे. तुम्हाला 53 अध्यायांचे फळ नक्कीच मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला कोणतीही घाई करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. हे सर्व 53 अध्याय तुम्हाला एकदमच ऐकायचे नाही, तर आपण रोज न चुकता एक अध्याय या चॅनलवर सांगणार आहोत. तुम्हाला फक्त रोज इकडे येऊन ही कथा शांत चित्ताने ऐकायची आहे. उद्या आपण गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायाची ती विलक्षण कथा ऐकणार आहोत, जी तुमच्या भक्तीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. जेव्हा तुमचे हे संपूर्ण 53 अध्याय रोज एक करून ऐकून पूर्ण होतील, तेव्हा तुमच्या आयुष्यात साक्षात दत्तगुरूंची अशी प्रचिती येईल, जिचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुमची कितीही कठीण इच्छा असो, ती 53 अध्याय पूर्ण होताच सत्यात उतरेल. हा या ग्रंथाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे रोज न चुकता या कथेच्या प्रवाहात सहभागी व्हा, कारण प्रत्येक अध्याय तुमच्या शत्रूला नतमस्तक करण्याची आणि तुमच्या संकटांना मुळासकट उपटून फेकण्याची ताकद ठेवतो. दत्तगुरू तुम्हाला साथ घालत आहेत. बाळा, तुझे अश्रू आता माझ्या पदराखाली विरघळून गेले आहेत. या अध्यायाच्या समाप्तीबरोबरच तुझ्या दुर्दैवाचा अंत आता झाला आहे. मी तुझा हात आता कायमचा धरणार आहे. रोज इथे येऊन ही अमृत कथा ऐकत जा, म्हणजे तुझे नशीब बदलण्याची जबाबदारी माझी असेल. जा बाळा, आता आनंदाने तुझ्या संसारात परत जा, कारण तुझे रक्षण करायला तुझा हा दत्तगुरू आता सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे आजचा गुरुचरित्रातील हा 3रा अध्याय समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राधे राधे.